मग नेमकं आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी काय करायचं आहे आपल्याला, तर त्याच्याही अगोदर आणखी काही पॉईंट्स, जसे की आपल्याला माहिती आहे आत्ताच बोलल्याप्रमाणे हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इथं लिहितो आहे मी, जे की फर्स्ट इयरचं आपलं म्हणून आपल्याला समजण्यासाठी तरी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आणि दुसरं आहे आपलं हे आजचा हॉट टॉपिक आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम. काय डिफरन्सेस आहे बरं, आत्ताच बोलल्याप्रमाणे इथं आपण कम्प्लिटली रिजिड बॉडी कन्सिडर करतो, रिजिड बॉडी, आणि इथलं जी बॉडी असते ती डिफॉर्मेबल असते, त्यामध्ये डिफॉर्मेशन्स पॉसिबल आहेत. डिफॉर्मेबल बॉडी किंवा त्याला आपण इलॅस्टिक बॉडीसुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण नाही. इलॅस्टिक बॉडीसुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण नाही. नाहीतरी सॉममध्ये काय येतं बरं, सॉममध्ये हेच तर मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल बॉडी, थेरी ऑफ प्लास्टिसिटी असतं, थेरी ऑफ इलॅस्टिसिटी असतं बघा याच्यामध्ये. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या हा पुढचा पोर्शन आपण याच्यामध्ये स्टडी करतो. आता ज्यावेळेस डिफॉर्मेशन असतं एखाद्या बॉडीमध्ये, डिफॉर्मेशन असणं म्हणजे कसं की फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची साईजमध्ये शेपमध्ये फरक पडणं, म्हणजेच त्याच्यामध्ये स्ट्रेन असतो. एक नवीन शब्द असेल काहींसाठी, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे चेंज ऑफ डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेन असतो का, असतो. आता इथं बॉडी घेतानाच आपण रिजिड घेतली आहे किंवा त्यालाच आपण नॉन डिफॉर्मेबल बॉडीसुद्धा म्हणतो, तर ह्याच्यामध्ये स्ट्रेन तर पॉसिबलच नाही आहे. आपण स्ट्रेन कन्सिडरही करत नाही याच्यामध्ये, आणि आपण कव्हरही करत नाही, आणि ह्याचा विषयसुद्धा नाही येतो, ह्या विषयाचा हा विषय पण नाही येतो. ओके, स्ट्रेस असतो का बरं, यस, सॉममध्ये स्ट्रेस असणारच बरं. स्ट्रेस असणारा, स्ट्रेस काय असतो माहिती आहे आपल्याला, बाहेरनं फोर्स लावला कीच आतल्या साईडनं एक रेजिस्टिव्ह फोर्स तयार होत असतो, एक रेजिस्टन्स तयार होत असतो, आणि तोच रेजिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू जर एरिया घेतला आपण तर इथं तयार होत असतो स्ट्रेस. इथं स्ट्रेस असतो का, यस, 100% इथं स्ट्रेस आहे. कारण रिजिड बॉडी असू द्या की डिफॉर्मेबल बॉडी असू द्या, कुठलीही बॉडी एक्सटर्नल फोर्सला काय करणार, रजिस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. सो त्याच्यामुळं आतल्या साईडला स्ट्रेस डेव्हलप होत असतो. हे तर कॉमनच आहे दोघांमध्ये सुद्धा. बरं, याच्या व्यतिरिक्त आणखी काय स्टडी करता येईल बरं आपल्याला, बघा मेकॅनिक्समधनं आपल्याला काही पॅरामीटर्स इथं कव्हर करायचे आहेत बघा, जे की पुढे पुढे येणारच आहेत, किंवा ह्याचे प्री रिक्विसाईट म्हणूया आपण. मेकॅनिक्समधनं आपण काय घेतलं तर जे की सॉममध्ये युजफुल असणार आहे की त्याच्यामध्ये पहिलंच असतं बघा, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. स्टॅटिक इक्विलिब्रियम शॉर्टमध्ये लिहितो आहे इक्वेशन्स. इथं पुढे कन्फ्युजन होतं ना, तर आत्ताच कव्हर करतो हे काय आहे. तर आता स्टॅटिकमध्ये असतं ऑब्जेक्ट, आपल्याला माहिती आहे. मेकॅनिक्समध्ये स्टॅटिकचा पहिला पोर्शन ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे, सॉमचा पूर्णच पोर्शन ऑब्जेक्ट हा रेस्टमध्ये आहे. सॉममध्ये काय कव्हर करणार आपण, ऑब्वियसली सगळे ऑब्जेक्ट्स असतील किंवा एलिमेंट्स असतील, काही ज्या बॉडीज असतील, स्ट्रक्चर्स असतील, ते रेस्टमध्ये असणार आहेत, बरोबर आहे, रेस्टमध्ये असणार आहेत. आणि रेस्टमध्ये असल्यामुळंच आपले हे इक्वेशन्स युजफुल ठरतात पुढे पुढे. आपण जर बघितलं ब्रॉडली तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण असं लिहितो, समेशन Fx इक्वल्स टू 0, म्हणजे काय बोलतो, समेशन Fy इक्वल्स टू 0 बोलूया, समेशन Fz इक्वल्स टू 0. हे फोर्सेसचे 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि नंतर आहे मोमेंट अबाउट x, मोमेंट अबाउट y अँड मोमेंट अबाउट z. हे पुढे येणारच आहे तुम्हाला, याच्याविषयी काही काळजी करू नका तुम्ही. सो या टाईपमध्ये याला आपण म्हणतो स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. हे सगळे वापरतो का आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, तर नाही. कुठले वापरायचे आहेत आपल्याला, याच्यामधले 3 वापरायचे आहेत. मग आपल्यासाठी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असणार आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी, तर 3 असणार आहेत. आणि कुठले असणार आहेत ते, समेशन Fx इक्वल्स टू 0, आपण जे कन्सिडर करतो ते समेशन Fy इक्वल्स टू 0 अँड मोमेंट ॲट एनी पॉईंट इक्वल्स टू 0 या टाईपमध्ये. किंवा याला तुम्ही हॉरिझॉन्टल फोर्सेसची समेशन 0, व्हर्टिकल फोर्सेसची समेशन 0 या टाईपमध्येही कन्सिडर करू शकता. असं याला ऑप्शनमध्ये हे, ह्याचा मिनिंग काय होतो की ह्या डायरेक्शनच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज वजाबाकी काय जे असेल ते 0 यायला पाहिजे. हे अल्जेब्रिक समेशन आहे, म्हणजे साईन कन्सिडर करून ह्यांची बेरीज वजाबाकी काय असेल तर 0 यायला पाहिजे, तरच ही बॉडी इक्विलिब्रियममध्ये असणार आहे, बरोबर की नाही. ह्या 3 कंडिशन्स फॉलो होत आहेत, कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3, किंवा 1, 2 आणि 3, म्हणजेच आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधली जी बॉडी असणार आहे ती इक्विलिब्रियममध्ये असणार आहे, असं आपण त्याला कन्सिडर करतो. ह्याचा मिनिंग काय होतं बरं, मोमेंट म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स. ते पुढे येणार आहे आपल्याला. तर मोमेंट कुठल्याही पॉईंटला जर आपण कॅल्क्युलेट केलं आणि सिस्टमचं सगळ्यांचं मोमेंट जर आपण कन्सिडर केलं तर ते 0 येत असतं आपल्याला. सो या टाईपमध्ये 0 हे पुढे आहे, जस्ट मी अगोदर सांगितलं आहे, कारण हे आलं आहे मेकॅनिक्समधनं. नंतर याच्यामध्येच पुढे आपण स्टडी करणार आहोत. बघा याच्यामधलंच आहे कंटेंट सगळं काही. रिझोल्युशन ऑफ फोर्स, आता हे तर कॉमनच आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्स. आणि बेसिक आहे, माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे कसं, एक्झाम्पल ह्या बॉडीवरती, ही कुठलीही बॉडी आहे, यावरती असा फोर्स ॲक्ट होतो आहे, या डायरेक्शनला फोर्स F आहे,
आणि हॉरिझॉन्टलसोबत जर आपण बघितलं ह्याचा अँगल काहीतरी आहे थीटा. तर ह्याला आपण स्प्लिट करूया ह्या फोर्सला स्प्लिट केल्यानंतर हा त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आणि हा त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. अँगलच्या बाजूचा कंपोनंट जो असतो ना तो कॉस असतो. मग मी काय देणार एफ कॉस थीटा. अँगलपासून दूरचा कंपाऊंड जो असतो ना तो असतो साईन, तो एफ साईन थीटा या टाईपमध्ये. आणि पुढे याच्यामध्ये आणखी बरेचसे पॉईंट्स असतात ते आपण इथं बघणार आहोत. नंतर काय बघितलं बरं मेकॅनिक्समधनं आपण बघितलं सेंट्रॉइड कन्सेप्ट. इथनंच त्याला हा सेंट्रॉइड अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, जो की सॉममध्ये युजफुल असणार आहे का 100% असणार आहे. याच्या व्यतिरिक्त डी पॉईंट आपला हा. नंतर आहे FBD, त्याला आपण म्हणतो फ्री बॉडी डायग्राम. नंतर आहे ट्रसेस, पण ट्रसेस इथं नाही डिस्कस करायचं आपल्याला. म्हणजे काही पोर्शन असा आहे की जो की मेकॅनिकशी कनेक्टेड आहे हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा या टाईपमध्ये. याच्या पुढे